अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो. ते म्हणजे भारतीय संविधान. त्या भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनोभावे प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस. कारण याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस रात्रीचा दिवस करून लिहिलेली भारतीय राज्यघटना त्यांनी देशाला स्वाधीन केली. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिले. मित्रांनो, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू करण्यात आली. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथम संविधान दिन साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. शेवटी मी एवढेच म्हणेन की संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही. संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही. ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही. ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भीम, जय संविधान.